नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनलवर त्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै 2025चा महागाई भत्ता 58%. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्यात चला सुरू करूया. केंद्र सरकारकडून कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी येण्याची शक्यता आहे. 7व्या वेतन आयोगाअंतर्गत लवकरच महागाई भत्ता वाढवण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहे. जुलै 25 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार मध्ये वाढ जाहीर करू शकते. सध्या केंद्र सरकारचा डीएचा दर हा 55% आहे. आता तो पुढील टप्प्यात 58% पर्यंत वाढवला जाण्याची शक्यता आहे. एआयसीपीआय आकडे स्पष्ट देत आहे संकेत. डे वाढीचा निर्णय एआयसीपीआयच्या आकड्यावर आधारित असतो. जानेवारी ते जून 25 पर्यंतच्या आकडेवारीच्या आधारे डे वाढविला जाईल. सध्या एआयसीपीआयमध्ये सातत्याने वाढ पाहता कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता किमान 4% वाढेल असे सांगितले जात आहे. यामुळे केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे उत्पन्न वाढणार आहे. नेहमीप्रमाणे सरकार 6 महिन्यांनी डेमध्ये सुधारणा करते. जानेवारी आणि जुलैमध्ये डे वाढीची घोषणा केली जाते. यापूर्वी मार्च 25 मध्ये केंद्र सरकारने महागाई भत्ता 4% वाढवून 50%वर नेला होता. आता जुलैमध्ये पुन्हा एकदा 4%ची वाढ होण्याची शक्यता आहे. डे वाढीची अधिक घोषणा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर होईल. ही घोषणा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. वाढलेला महागाई भत्ता जुलै 25 पासून लागू होईल आणि त्याची एरियस कर्मचाऱ्यांना मिळेल. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई भत्ता संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि देशात नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.